चेनी वेगे एक एकाते गिळिती अंगे की द्वैताचिनी पांगे उगलिती आहाती. आता ह्या तिसरी ओवी आहे. काल प्रकृती पुरुष यांचा साधारणपणे विलास सांगितला. आता हा विलास करता करता कधी कधी आवडीची अंगे वेगे म्हणजे त्या आवडीच्या वेगानं भगवंताला कधी कधी असं वाटतं की हा सगळा विलास जो आहे हा सगळा संहारित करून घ्यावा. म्हणून एक एकाते गिळती अंगे म्हणून काय होतं की ज्यावेळेस भगवंताच्या मनामध्ये असं येतं की याचा आपण महाप्रलय करावा. महाप्रलय ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस मग प्रत्येक वस्तू आपल्या कारणामध्ये विलीन व्हायला लागते. ते गिळती अंगे या शब्दाचा अर्थ हा आहे. ते एकमेकाला गिळतात अंग म्हणजे प्रत्येक जण. आता असं आहे की प्रत्येक पंचमहाभूतापैकी आज्ञापासून आकाश झालं, आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज झालं, तेजापासून जल झालं, जलापासून पृथ्वी झाली. ज्यावेळेस हे असतो काय म्हणतात प्रलय असतो त्यावेळेस त्यातला क्रम हा उलटा होतो. म्हणजे पृथ्वी पाण्यामध्ये विलीन होते. कारण का पाण्याचं कारण पृथ्वीचं कारण जल आहे म्हणून ते आपल्या कारणामध्ये विलीन होते. मग जलाचं कारण कोण आहे? हे तेज आहे म्हणून ते तेजामध्ये विलीन होतं. तेजाचं कारण वायू म्हणून वायूमध्ये ते विलीन होतं. वायूचं कारण कोण आहे? आकाश आहे, ते आकाशामध्ये. आकाशाचं कारण अव्यक्त माया वगैरे त्या मायामध्ये. त्याचं कारण कोण? आत्मा, पण ते आत्म्यामध्ये विलीन होतं. म्हणजे एकमेकाची गिळती अंगीचे असा अर्थ आहे. एकमेकाला संपूर्ण गिळून घेतात. महाप्रलय प्रलय 4 प्रकारचा आहे. वेदांत मतानुसार प्रलय 4 प्रकारचा आहे. एक आत्यंतिक प्रलय, त्या आत्यंतिक प्रलयाला म्हणतात मुक्ती, मोक्ष. दुसरा प्रलय म्हणजे नित्य प्रलय एक आहे. नित्य, नैमित्तिक, महाप्रलय आणि आत्यंतिक प्रलय अशी 4 प्रकार त्यांनी सांगितले. त्यातला नित्य प्रलय म्हणजे रोज आपण झोपतो, आपली जी रोजची झोप आहे हा रोजच्या रोज आपला प्रलय होतो. कारण काय या प्रलयामध्ये एक 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 एकमेकांचं विलीन होतं. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये असा नियम आहे की पहिल्यांदा इंद्रिय, स्थूल इंद्रिय हे अंतःकरणामध्ये विलीन होतं. अंतःकरण पंचप्राणात विलीन होतं. पंचप्राण हे अज्ञानामध्ये विलीन होतं आणि अज्ञात आत्म्यामध्ये विलीन होतं किंवा जीवामध्ये होतं. जीव कुठं विलीन होतो? तर जीव जो विलीन होतो तो ब्रह्मामध्ये विलीन होतो. म्हणजे गाढ निद्रेमध्ये रोज तो जीव जो आहे तो परमात्म्यामध्ये रोज विलीन होतो. कारण का त्या अवस्थेमध्ये उपाधी दोन्ही एकत्र आलेले असतात. त्यामुळं जीवाचं रोजचं रोज स्वतःमध्ये, त्यामुळे स्वाप्यय असा शब्द प्रयोग आहे. स्वाप्ययात असं एक सूत्र पण आहे. स्वाप्ययात हे सूत्र ब्रह्मसूत्र काय सांगतं की जीव दररोजच्या दररोज स्वमध्ये विलीन होतो, अप्यय होतो. त्याचा अप्यय म्हणजे लय. स्वतःमध्ये म्हणजे स्व म्हणून कोण? ब्रह्मच आहे. ब्रह्मामध्ये दररोजच्या दररोज हा जीव विलीन होतो. हा नित्य प्रलय झाला. म्हणून स्वाप असं संस्कृतमध्ये म्हणतात. स्वपिती, स्वाप असं संस्कृतमधले शब्द आहेत. झोपेला हेच शब्द आहेत. स्वाप, स्वपिती याचा अर्थ हा की जो स्वतःमध्ये विलीन होणे, स्वतःमध्ये विलीन होणे, ब्रह्मामध्ये विलीन होणे, ही ती अवस्था असते. ती झाली सुषुप्ती. हा झाला नित्य प्रलय. दुसरा प्रलय नैमित्तिक. नैमित्तिक प्रलय म्हणजे हे कल्प संपलं की जो प्रलय होतो त्या प्रलयाला नैमित्तिक प्रलय म्हणतात, एका कल्पानंतरचा. महाप्रलय जो आहे तो पूर्ण मन्वंतर झाल्यानंतर दुसरी सृष्टी ज्यावेळेस जमीन निर्माण होते त्यावेळेसचा. हा, नैमित्तिक आणि महाप्रलयामध्ये असं आहे की महाप्रलयामध्ये बीज असतात. आपलं नैमित्तिक प्रलयामध्ये बीज असतात. महाप्रलय मात्र बीजासकट हे होतं. ते बीजांचे संरक्षण करावं लागतं, नाही तर बीज पण जातात असं आहे. महाप्रलयामध्ये सगळी सृष्टी परमात्म्यामध्ये विलीन होते आणि एकटा परमात्मा राहतो. आकाशही नसते त्यावेळेस. कळलं का? त्यावेळेस काही नाही. न मृत्यू
मृत्यू पण नसतो त्यावेळेस. न मृत्युरमृतंतर्हिना रात्री या अन्न आसीत प्रखेतः आनीतवातकं स्वदया तदेकं तस्मात् धान्यन्न परः किंचनासा असं वेदामध्ये म्हटले. नासदीय सूक्त म्हणून वेदामध्ये प्रसिद्ध सूक्त आहे. त्यात महाप्रलयाचं वर्णन आहे. तेव्हा मृत्यू नसतो, काही नसतं. सगळीकडे तम म्हणजे फक्त एक अंधकार. अंधकार म्हणजे अज्ञान असतं. तम आसीत तमसा गूढमग्रे प्रखेतम. तम आसीत तमसा गूढमग्रे प्रखेतम. तेव्हा तमच होतं. तम या शब्दाचा अर्थ अंधकार. अंधकार या शब्दाचा अर्थ वेदांतामध्ये तमाला अज्ञान म्हटलेले. अंधकार हा अज्ञान एक प्रकारे अंधकारच आहे ना. जसं ज्ञानाला प्रकाश म्हणतो आपण, तसं ते आहे. म्हणून महाप्रलयामध्ये ही अवस्था असते. तसं नैमित्तिक प्रलयात नसते. नित्य नैमित्तिक महाप्रलय असे त्यांनी सांगितले. हे पुस्तक घेऊन त्याच्या खालचं असं त्यांनी हे केलं. दोन्हीमध्ये हा मोठा फरक आहे. आणि आत्यंतिक प्रलय म्हणजे मोक्ष. आत्यंतिक प्रलय याचा अर्थ हा आहे. मोक्ष कोणासाठी? जो बंधात आहे तो याला मोक्ष होईल ना. महाप्रलय झाला किंवा आत्यंतिक प्रलय झाला, मोक्षामध्ये मग आता नाही. आत्यंतिक प्रलय म्हणजे मोक्ष आहे. तो आत्यंतिक प्रलय जो आहे तो ज्याचा अज्ञ निवृत्त तर त्याच्या पुरता आहे. महाप्रलयात सुद्धा नंतर सृष्टी निर्माण होतेच ना. आत्यंतिकत्व म्हणजे काय? आत्यंतिक प्रलय म्हणण्याचं कारण आहे की पुन्हा जन्माला नाही येणं. पण आता आपला कालचा जो विषय झाला होता त्याला अनुसरून ज्यावेळेस सगळे मुक्त होतील त्यावेळेस तोही मुक्त होईल. त्याला आत्यंतिक प्रलय म्हणजे मग पुन्हा सृष्टी होणार नाही त्या मतानुसार. आलं का लक्षात? उलट त्या मतानुसार आता सृष्टी झालेलीच नाहीये. त्यामुळं तो विषय नाही. आता ही प्रक्रिया कोणत्या मतानुसार आहे त्यानुसार तर बोललं पाहिजे ना. महाप्रलयाचं काय आहे? आत्यंतिक प्रलय हा शेवटी त्या एका याच्यापुरता राहील. कोणापुरतं? त्या जीवापुरतं राहील. ज्याचं मुक्ती, ज्याचं अज्ञान निवृत्त झालं त्याला हे म्हणता येईल. बाकी हे नाही. तुरीय प्रलय म्हणतात किंवा आत्यंतिक प्रलय म्हणतात. कार्यब्रह्मण दिवावसान निमित्तिका त्रैलोक्य मात्र प्रलय नैमित्तिक प्रलय. नैमित्तिक प्रलयामध्ये काय होतं? हे जे ब्रह्मदिवस आहे, आपल्या ब्रह्म्याचा आत्ता दिवस चालू आहे. तो दिवस ज्यावेळेस संपेल आणि त्याची रात्र ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तो नैमित्तिक प्रलय होतो. तो फक्त त्रैलोक्याचा नाश होतो. तर त्रैलोक्य मात्र प्रलय नैमित्तिक प्रलय. आणि नंतर तर मी म्हणल्याप्रमाणे तुरीय प्रलय असतो ब्रह्म साक्षात्कार निमित्त का. एक यांनी थोडं वेगळं दिलंय. प्राकृत प्रलय दिलाय. कार्य ब्रह्म विनाश निमित्त का सकल कार्यनाशा. म्हणजे ज्याला मी महाप्रलय म्हटलं त्याला यांनी सांगितलं की प्राकृत प्रलय. प्राकृत प्रलयामध्ये हिरण्यगर्भाचाही नाश होतो. नैमित्तिक प्रलयात हिरण्यगर्भाचा नाश होत नाही, म्हणजे ब्रह्मदेवाचा नाश होत नाही. म्हणजे म्हणून मग मगाशी जे सांगितलं तेच की सगळ्याचा नाश होऊन जातो. फक्त अज्ञान असतं, काही नसतं. मग पुन्हा नवीन ब्रह्मदेव निर्माण होणार. पुन्हा मग भगवंत वेदाचं स्मरण करणार. मग वेद प्रगट होणार. मग ते प्रगट झालेले वेद भगवंत त्याला देणार पुन्हा. असं होतं. हे महाप्रलयाच्या नंतरची स्थिती. नैमित्तिक प्रलयामध्ये हे बाकीचं सगळं तशाला तसं असतं. वेद वगैरे टिकलेले असतात. त्रैलोक्याचा फक्त नाश होतो. आणि नित्य प्रलय म्हणजे मला मगाशी सांगितल्याप्रमाणे की लिंग शरीर फक्त संस्कारात्मक राहतं. बाकी उपाधी सुद्धा सुटल्यासारखी असते. म्हणजे जीव ब्रह्म्याचं पूर्ण ऐक्य हे सुषुप्ती अवस्थेत असतं. फक्त अज्ञान असल्यामुळं बीज रूपानं तिथं उपाधी राहत असल्यामुळं तेवढा अडसर असतो. सूक्ष्म रूपानं अवस्था नसतं अज्ञानाचं. म्हणून पूर्ण मुक्ती म्हणायची नाही त्याला. आणि मुक्तीमध्ये पुन्हा कसं आहे की मुक्तीत एकदा गेला माणूस की पुन्हा वापस येत नाही. इथं तसं नाही. इथं थोडंसं अज्ञान असल्यामुळं अज्ञान राहतंय मान्य करणं भाग आहे. म्हणून कारण का झोपेतून उठल्यानंतर मागचं सगळं त्याला स्मरण होतं की नाही.
जीव जो आहे त्याला आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय आहोत याचं सगळं स्मरण होतं की नाही. काल त्याने एखादं काम सुरू केलं असेल तर ते उरलेलं काम आज पूर्ण करतो, हे सगळे आहेत ना. म्हणून त्यावेळेस अज्ञान असतं हे मान्य करावं लागतं. नाही पण स्थूलता नसते त्या उपाधीची, सूक्ष्मता असते. म्हणून त्यांचं ऐक्य बऱ्यापैकी झालेलं असतं. हा सुषुप्ती अवस्था आणि मुक्ती अवस्था या दोन्ही मधला हा मोठा फरक आहे. बाकी समानता खूप आहे. समानता काय आहे की आनंद दोन्हीकडे समान आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा प्रमातृत्वाचा अभिमान नाही. मुळामध्ये बघा, ममत्व कुठलंही नाही, कुठल्या इंद्रियाचं ममत्व नाही, कुठल्या इंद्रियाची कार्यकारणता नाही, काहीच नाही. हीच अवस्था याच्यात आहे. सुखही नाही, दुःखही नाही, विषयच नाही, सुखही नाही, दुःखही नाही, काहीच नाही. म्हणून समाधी, सुषुप्ती आणि मुक्ती हे तीन जर आपण व्यवस्था केल्या तर या तिन्ही अवस्थेमध्ये काय आहे, समाधी अवस्थेत तीच स्थिती आहे. एखादा योगी समाधी लावून जर बसला तर बाकीच्या जगाशी सगळा संबंध संपल्यामुळे त्याला प्रमातृत्व नाही, काही नाही, काही अभिमान नाही, देहाभिमान नाही, ममत्व नाही, काही नाही. अहंत्व सुद्धा नसतं. सुषुप्ती अवस्थेत तसंच असतं, अहंत्व पण नसतं. अहमचंही स्फुरण नसतं सुषुप्ती अवस्थेमध्ये, काहीच नसतं. मुक्तीत काय तेच आहे. पण मुक्तीमध्ये आणि या दोन अवस्थेमध्ये मोठा फरक हा आहे की या दोन्ही अवस्थेच्या बाहेर आल्यानंतर हे सगळं पुन्हा तुमच्या डोक्यावर येऊन बसतं. अहंत्व, ममत्व वगैरे हे सगळं या दोन्ही तुम्ही अवस्थेच्यातून बाहेर आलात की तुम्हाला लागतं. मुक्तीत तसं होत नाही. एकदा तुम्ही मुक्त झालात की पुन्हा तुमची ती अवस्थेतून तुम्ही बाहेर येतही नाही, काहीच नाही. होतो, हो ना. मग ते स्वप्न काही सुषुप्तीसारखं नाहीच आहे ना. ते भ्रमच आहे ना. तो सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण ब्रह्म्याशी एकरूप झालेलो असतो. सता सौम्य तदा संपन्नो भवती असं वाक्य आहे छांदोग्यात. त्याचा अर्थ काय, सता म्हणजे सद ब्रह्म, सत म्हणजे ब्रह्म, ती तृतीय आहे. ब्रह्म्या बरोबर असा त्याचा अर्थ आहे. सता तदा संपन्न हा भवती, जीव संपन्न होतो म्हणजे तादात्म्य पावतो. रोज झोपेमध्ये सुषुप्त म्हणजे ज्याला गाढी म्हणतात, गाढ झोप जी 2 तास किंवा 3 तासच असू शकते, त्याच्यावर नसते ती. आपली एरवी मग आपण इकडे तिकडे लोळत राहतो. 2 तास असे असतात की आपल्याला काहीच कळत नाही काय झालं काही नाही. ते कोणी पाणी टाकलं तरी आपण उठत नाही, काही होत नाही, असं होतं की नाही. हलवलं तरी जागे होत नाही की नाही. जी गाडी झोप म्हणतात ती त्या अवस्थेमध्ये, कारण त्यावेळेस आपण इथं नसतोच, आपण ब्रह्मामध्ये विलीन झालेलो असतो. हा श्वासोश्वास सुद्धा तुम्हाला जो होतो तो भ्रम आहे, कळलं का. आपल्या इथं जीव झोपला म्हणतो ना, तर त्या देहाचा जो श्वासोश्वास इथं शंका आहे काय. तिथे एक शंका विचार, वस्तुतः श्वासादी अभावे तदुपलब्धे पुरुषांतर विभ्रम मात्रत्वात सुप्त शरीरोपलंब होतं. श्वास वगैरे जे आहेत ना ते दुसऱ्या पुरुषाला केवळ भ्रम आहे, कारण तिथं नसतोच. एक प्रकारे ते शरीर प्रेतच असतं एक प्रकारे, पण ते पूर्ण अंशाने त्याचा संबंध संपलेला नसल्यामुळं, असं म्हणून आपण अज्ञान आणि वासना वगैरे असल्यामुळं पुन्हा त्या अवस्थेत आले की पुन्हा ते पहिल्यासारखं होतं. हा नित्य प्रलय. मगाशी सांगितलं प्राकृत प्रलय, प्राकृत प्रलयाला महाप्रलय म्हणतात. नैमित्तिक प्रलय त्रैलोक्याचा नाश, आत्यंतिक प्रलय मोक्ष होतो. तर जे त्रैलोक्याचा नाश होणारं जे नैमित्तिक प्रलय किंवा प्राकृत प्रलय ज्याच्यामध्ये सगळ्यांचा नाश होतो, त्यावेळेस परमात्मा हे करतो की एक एकाती गिळती अंगे. आपण याच्यावरून आलो होतो की ते एक एका गिळती अंगे म्हणजे प्रत्येक जण एकेकाचं, कारण काय आहे, हे प्रत्येक जण एकमेकाची प्रकृती आणि दुसऱ्याची विकृती आहे. विकृती म्हणजे कार्य आणि प्रकृती म्हणजे कारण. का मराठीतले शब्द घ्यायचे नाहीत, प्रकृती विकृती शब्द मराठीतले घ्यायचे नाहीत. प्रकृती म्हणजे कारण आणि विकृती म्हणजे कार्य. तर आता याच्यात मी मागाशी म्हणल्याप्रमाणे अव्यक्तचं कार्य आकाश, आकाशाचं कार्य वायू, वायूचं कार्य तेज, तेजाचं कार्य पाणी, पाण्याचं कार्य पृथ्वी. अर्थात हे याचं कार्य म्हणल्यानंतर ते त्याचं कारण, मागचे सगळे कारण आले म्हणजे हे कोणाचे कारण आहेत, कोणाचे कार्य. म्हणून हे सगळे एकमेकांमध्ये प्रकृतीला आपल्यामध्ये आवडीचे आणि वेगळे
प्रकृतीविषयक ईश्वराला महाप्रलयाची आवड निर्माण होते आणि तेव्हा तो काय करतो, हा जो संपूर्ण विलास आहे प्रकृतीचा, जगत उत्पत्तीचा जो विलास जो चाललेला आहे तो चालत असताना तो थांबवतो आणि काय होतं की तो एक 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 गिळायला लागतो. म्हणून ज्या क्रमाने सृष्टीची उत्पत्ती लय त्याच्या विरुद्ध क्रमाने, हे लक्षात घ्यायचं. जगत प्रतिष्ठा देवर्षे पृथिव्यप्सु प्रलीयते ज्योतिष्याप प्रलीयन्ते ज्योतिष्याप प्रलीयन्ते ज्योतिर्वायो प्रलीयते असं पुराणामध्ये सांगितलंय. इथं आहे की हे प्रत्येकाचं आपापले 3 श्लोक आहेत. 1-2 श्लोक यांनी एकच श्लोक दिलाय. जगत प्रतिष्ठा देवर्षे पृथिव्यप्सु प्रलीयते, की पृथ्वी अपामध्ये म्हणजे जलामध्ये लीन होते, त्याच्यानंतर जल तेजामध्ये, तेज वायूमध्ये वगैरे या पद्धतीनं एक 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 जण लीन होत राहतं प्रत्येक जण, असं सांगितलं. म्हणून एक एकाती गिळती अंगी असं म्हटलं. म्हणून परमात्मा काय करतो, एक 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 करत 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 शेवटी प्रकृतीचंही अंग गिळतो. प्रकृती म्हणजे माया, मायेलाही गिळतो, मायेला आपल्यामध्ये समावित करतो. माया पुन्हा मायेचा विलास बंद होतो त्यामुळं, आहे की नाही. आणि याप्रमाणे प्राकृत प्रलय झाला की पुन्हा एकदा ज्यावेळेस ते होईल त्यावेळेस की द्वैताची पांगी उघडी ती आहाती, पुन्हा द्वैत ज्यावेळेस त्याला वाटेल असं पहिल्यांदा घेतो आणि पुन्हा आवडीची वेगळी इकडं पण लागतं. पुन्हा ज्यावेळेस त्याला वाटेल की सृष्टी निर्माण करायची त्यावेळेस द्वैताची पांगळी, मग द्वैत पुन्हा निर्माण करतो तो. ज्यावेळेस परमात्म्याची इच्छा होते त्यावेळेस प्रलय होतो, हा त्याचा तात्पर्य अर्थ आहे. आणि परमात्म्याची ज्यावेळेस इच्छा होते त्यावेळेस पुन्हा सृष्टी होते. पण परमात्म्याची इच्छा केव्हा होते तर जीवांचे पाप आणि पुण्य ज्यावेळेस फलोन्मुख होतात. मी काल म्हणल्याप्रमाणे जोपर्यंत भोगप्रद कर्म उद्भव होत नाही, उद्बुद्ध होत नाहीत कर्म, उद्बुद्ध म्हणजे जागृत होणे, फलोन्मुख होणे, फल देण्यास योग्य होणे, त्याच्यानंतर मग ईश्वराला मग असं एकाकी नरमते वगैरे होतं, मग स्फुरण होतं, मग त्याला एकट्याला करमत नाही. मग एकट्याला करमत नाही म्हणून मग त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. मग तो तदैक्षत बहुश्याम प्रजायेती, मग तो ईक्षण करतो आणि मग मी पुष्कळ व्हावं असं त्याला वाटतं. बहुभवन होण्याची त्याची इच्छा होते. बहु म्हणजे पुष्कळ, अनेक रूपामध्ये त्याला होण्याची इच्छा होते. वस्तुतः तो एकटाच आहे, कारण सृष्टी म्हणून तर ते एकमेव अद्वितीय ब्रह्म असं म्हटलंय ना. एकम एव अद्वितीयम असे 3 शब्द आहेत. एक म्हणजे एक, एव म्हणजे च, मराठीत ज्याला म्हणतो ना एकच अद्वितीय असं ब्रह्म होतं. सृष्टीच्या पूर्वी काय होतं, ही संपूर्ण नामरूप प्रपंच सृष्टी जी आहे ही पूर्णपणे ब्रह्म्याशी एकरूप होती. कार्य आणि कारणाचा अभेद असतो असा आपला अद्वैताचा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार कार्य हे उत्पन्न होण्यापूर्वी कारणामध्ये पूर्णपणे एक रूपानं असतं. जसं तिळामध्ये तेल असतं म्हणून तिळातून तेल उत्पन्न होतं. याचा जर तिळात तेल नसलंच असतं, नवीन काही तेल निर्माण होते असं जर म्हटलं असतं तर वाळूच्या कडापासूनही तेल व्हावं ना. अभाव दोन्हीकडे सारखाच आहे. नवीन म्हणून कुठल्याही वस्तूमधून नवीन उत्पन्न होते. म्हणून तंतूपासून घट उत्पन्न होत नाही, मातीपासूनच घट उत्पन्न होतो, तंतूपासून होत नाही. का नाही होत याचं कारणच हे आहे की ते कार्य त्याच्यामध्ये पूर्णपणे नाही आहे. तंतूमध्ये घट नाही आहे, म्हणजे घट हा पूर्वीच होता. याला सत्कार्यवाद म्हणतात. सत्कार्यवादाचा नियम असा आहे की कार्यचा कधीही अभाव नसतो, म्हणून या जगताचा कधीच अभाव नाही, हे लक्षात ठेवा. प्रलय झाला या शब्दाचा अर्थ काय, जगत लीन झालं. ज्यावेळेस पुन्हा सृष्टी निर्माण होते त्यावेळेस ते लीन झालेलं जगतच म्हणजे असलेलं जगतच पुन्हा प्रगट होणार. तसं मातीमध्ये असलेला घटच काय तो कोण करतो, कुंभार करतो. कुंभार करतो म्हणजे करणे ही प्रक्रिया नाही वस्तुतः, तो त्याला निष्पादन करतो, असलेल्याला अभिव्यक्त करतो. म्हणजे जसं अजून एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. हा सत्कार्यवाद कळल्याशिवाय सृष्टी नीट प्रक्रिया नाही कळणार. अंधारामध्ये एखादी खोली, अंधारात त्या खोलीमध्ये अंधार आहे, तिथं खूप पसारा पडलाय, तर आपण तो दिवा लावला म्हणजे काय होतं,
तिथं असलेलं दिसतं आपल्याला. प्रकाशानं नवीन काही केलेलं नाही आहे, असलेलं आहे की नाही दाखवलं आपल्याला. उजेडानं काय केलं, जो तिथं पसारा होता, जे काही खुर्च्या वगैरे असतील, काय असेल, भांडी वगैरे, त्या भांडे असलेले दाखवले, नवीन निर्माण केले नाहीत. तसं उजेडानं जसं काम केलं, तसं कुंभाराचा व्यापार म्हणा किंवा तो वस्त्र विणणारा जो आहे विणकरी, त्या विणकराचा व्यापार काय करतो की जो लपलेला त्या पटामध्ये, आपल्या तंतूमध्ये जो लपलेला पट आहे, मातीमध्ये लपलेला जो घट आहे, तो आपल्या व्यापारानं असलेला फक्त प्रगट करतो, तो नवीन काही करत नाही. तसं परमात्मा सुद्धा या सृष्टीला आधी गिळतो आणि ज्यावेळेस मग या सृष्टीमधले जे जीव आहे, त्या जीवांचं ज्यावेळेस नवीन सृष्टीमध्ये उत्पत्ती होणार, पुण्य आणि पाप हे कर्म ज्यावेळेस फलोन्मुख व्हायला लागतं, म्हणजे आता यांची वेळ आलेली बा की आता यांना याचं फळ मिळालं पाहिजे, ही वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस परमात्मा मग ईक्षण करतो, कोणाचं काय कर्म आहे, कोणाचं काय नाही, आणि मग ईक्षण करून त्यांना व्याकरण करतो. व्याकरण या शब्दाचा अर्थ प्रगट, नामरूप व्याकरण असा शब्द आहे उपनिषदांच्या मध्ये. परमात्मा नाम आणि रूपाच्या द्वारा त्यांना प्रगट करतो, जी परमात्म्यामध्ये लीन असलेली सृष्टी. म्हणून सुरुवातीला मग त्याला एकटा असल्यामुळे एकाकी नरमध्ये वगैरे आत्मवेद वगैरे असित वगैरे म्हणतात. सृष्टीच्या पूर्वी आत्माच आहे, तर पण नंतर तो हे स्फुरण होतो, स्फुरणानंतर मग एक 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 सृष्टी करतो. म्हणून द्वैताची पांगे, मग तेव्हा द्वैत सुरू होतो. हे सुद्धा आवडीच्या वेगातच आहे. म्हणजे भगवंताचा एक प्रकारे जर विचार केला ना, सृष्टी निर्माण करणे आणि सृष्टीचा प्रलय करणे, ह्या दोन्ही गोष्टी भगवंताचा क्रीडा आहे, खेळ आहे, आवड आहे. त्याला ज्यावेळेस आवडलं, त्याच्या आवडीच्या वेगामध्ये ज्यावेळेस त्याला वाटलं की नाही आता प्रलय करायचा, की त्यावेळेस तो एक एकाची गिळीची अंगी होतं. त्याला ज्यावेळेस वाटलं की नाही आता सृष्टी करायची, तर त्यावेळेस म्हणतात ते द्वैताची पांगे उघडीती आहाती. आणि म्हणून द्वैताचं पान करून तो एक एक एकेकाला पुन्हा आहे तीच उघडत राहतो. हे फार आहाती उघडीती हा शब्द प्रयोग आहे. आहाती म्हणजे जे आहेत मुळात तेच उघडत होतो. नवीन सृष्टी, नवीन काही येत नाही, हे लक्षात ठेवा. नवीन काही निर्माण होत नाही, म्हणून पूर्वी नसलेलं आलं असं होत नाही. आता वैज्ञानिकांचं सुद्धा आपण जे म्हणतो की वैज्ञानिकांनी एवढी चांगली प्रकृती हे केली, तर त्यांनी तरी काय केलं, असलेले नियम शोधून काढले, नवीन काय काढलं, कार्यकारण भावाची संगती लावत गेले. ते त्यांचं कौतुक तिथे. पण नवीन गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटननं जो लावला असं म्हणलं जातं, न्यूटनने नाही लावला काय, तो आपल्याकडे आधी न्यायशास्त्रात सांगितलेला आहे. आद्यपतना समवाय कारण गुरुत्वम वगैरे न्यायसूत्रात. न्यायसूत्र हे इसवी सनापूर्वीचं 3000 म्हणून सांगतायत. इसवी सनापूर्वी 3000चा काळ सांगतायत ते न्यायसूत्राचा. काय तर त्याचा विचार केला तर न्यूटन तर 17व्या शतकातला आहे. त्याच्या आधी तर कितीतरी वर्ष आपल्याकडे, तो सोडून द्या भाग. पण कोणी असो, नैयायिकांनी सांगितलं काय आणि न्यूटननं सांगितलं काय, आपण त्याच्या नावाने जो शोध म्हणतो ते करतात काय, असलेलं सांगतात. गुरुत्वाकर्षण शक्ती तर त्याने निर्माण नाही केली, असलेली गुरुत्वाकर्षण शक्ती त्याने सांगितली. अगदी परमात्मा सुद्धा तसंच करतो. वेदाच्या बाबतीतही असंच आहे. परमात्मा असलेले वेदच पुन्हा आपल्याला प्रगट करतो, नवीन पुन्हा तो स्वतःचा काही त्याच्यात घालत नाही. ह्रस्व दीर्घाचाही बदल करत नाही, काना मात्राचाही बदल करत नाही. म्हणून जे उघडीती आहाती म्हणजे जे आहे त्याला तो उगाळतो, म्हणजे पुन्हा उगाळणे या शब्दाचा तो पुन्हा प्रगट करणे. द्वैताची ने पांगे, ज्यावेळेस द्वैताची प्रक्रिया येईल त्यावेळेस तो काय करेल, उगाळते आहाती म्हणजे असलेल्याला उगाळतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून परमात्मा एवढं करून पुन्हा जीवरूपाने या सृष्टीत प्रवेश करतो. अनेन जीवेन आत्मनानुप्रविश्य नामरूपे व्याकरवाणी, असं वाक्य. ही सगळी सृष्टी निर्माण करून जीवरूपानं, अनेन जीवेन आत्मनानुप्रविश्य, जीवरूपाने याचा अर्थ वेगळं काही वेगळं रूप नाही, हाच आपल्यामध्ये येतो. कसा येतो म्हणाले तर ऐतरेय उपनिषदात सांगितले, अतच सीमानं विदार्य एतया द्वारा प्रापद्यत. सीमानं विदार्य म्हणजे ही आपली टाळू ब्रह्मरंध्र म्हणतो ना आपण त्याला, ते फोडून भगवंत आत आला. जीवाचा प्रवेश जो आहे सुरुवातीला
त्यानं याच्यात प्रवेश जो केला तो सीमानं विदार्य एतया द्वारा प्रापद्यत, याच्याद्वारा तो आला. आणि याच्याद्वारा आला म्हणून योगी वगैरे गेले की संन्यासी वगैरे गेले की त्याची म्हणजे म्हणून मुक्ती सुद्धा इथूनच मिळते असं म्हणतात. म्हणून संन्यासी वगैरेंनी खरं म्हणजे त्या पद्धतीनं ब्रह्मरंध्र फोडूनच मुक्त व्हायला पाहिजे. पण समजा काही होत नाही म्हणून मग हल्ली संन्यासी गेले की तिथे ते ब्रह्मरंध्र फोडतात. ते एक औपचारिक प्रक्रिया करतात. औपचारिकता आहे मुळामध्ये त्यांनी फोडणे ही प्रक्रिया अपेक्षित आहे. ब्रह्मरंध्र फोडूनच त्यांनी जायला पाहिजे, पण त्याची ती प्रक्रिया होत नाही म्हणून ते हा त्याच्या फोडतात ना, शंकानं फोडायचं असतं ते. हां ते लवकर फुटत नाही, पण ते फार कट्टणच असतात ते. त्यामुळे अनुभव आहे मला चांगला त्याचा. तर ते श्रीमान विदार्य कशासाठी ते करायचं त्याचं कारण हे की परमात्म्याने एक प्रकारे या सृष्टीमध्ये प्रवेश केला आणि मग असलेलं द्वैत निर्माण झालं. मग अहमचं स्फुरण वगैरे झालं आणि असलेल्याचं उगाणी म्हणजे पुन्हा सृष्टी निर्माण केली. आणि हे सगळं सृष्टी निर्माण करणं हे भगवंताचं आवडीची नि अंगी येते. म्हणजे त्याला आवड वाटली म्हणून तो हे सगळं करतो. वेगे आवडत लीला. पण हे ज्ञानोबारायांनी सांगितलंय. पण या सगळ्या विषयाचं खंडन गौडपादाचार्यांनी त्यांच्या कालिकेत करून टाकले. देवाला क्रीडा वगैरे आत्मकामस्य का स्पृहा असा एक शब्द प्रयोग करून त्यांनी या सगळ्या मताचं खंडन करून टाकलं. काही जण म्हणतात ना की सृष्टी देवाची क्रीडा आहे, काही जण देवाची लीला वगैरे वगैरे असं जे म्हणतात, या सगळ्या विषयाचं खंडन करून टाकलं. काही सृष्टी झालीच नाही असं त्यांचा पक्ष आहे ना. म्हणून आत्मकामस्य का स्पृहा, परमात्माचं आत्मकाम आहे, त्याला कशाची इच्छा नाही तर कर्मच नाही हे म्हणणं तरी खरंय का? काय ज्या जो आत्मामध्ये रममाण आहे तेव्हा त्यांनी 16 पक्ष घेतले, सगळं खंडन करून टाकलं. त्याच्यामध्ये सृष्टी अनादी हे जे अनादित्व आहे त्याचंही खंडन करून टाकलंय त्यांनी पुन्हा. कार्यकारण भावाचं खंडन, अनादित्वाचं खंडन गौडपादाचार्यांचं फार फार वरच्या दर्जाचा ग्रंथ आहे तो. हा जे संगती लावत चाललो होता पण एवढंच आहे. पण वस्तुतः पण आता अमृत अनुभवामध्ये अज्ञान कुठं मानले? अज्ञान मानलेलं नाही अमृत अनुभवामध्ये. त्यामुळे ही संगती लावण्यात काही अर्थ नाही खरं म्हणजे. आत्मकामाचे काय स्पृहा असंच म्हणायला पाहिजे. पण सुरुवातीला कदाचित आपल्याला जे कळतं त्याच्या अनुषंगानं ती प्रक्रिया इथं सांगितली. थांबवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.